बघा हा खांब इथं आता ह्या दशरथ दादानी भावक्या दाजीने तोडलाय। ह्या खांबाला आता वाटी आणि कुंकू लावून आणि हा इथं ढोलकी वाजवत वाजवत घेऊन जायचा आणि होळीवर नेऊन तो उभा करायचा। तर बघा ही सालाबादाप्रमाणे होळी लावण्यात आलेली आहे आणि लोकांची गर्दी बघताय तुम्ही इथं बोरची वारीच्या। बेतात आहे आणि पापड्या ओढतायत आणि ही वेगळी एक मजा आपण बघू शकतो। किती थाकावरती जात आहेत, खूप उंच जागा जात आहेत। नाही नको वडील मग ह्या करा ना तर अशा प्रकारे ह्या पापड्या ओढण्यात आलेल्या आहेत। बघा सापडल्या का? तर ही गावकऱ्यांची एक मजा वेगळी असते आणि पापड्या पूर्ण ओढून घेतलेल्या आहेत आणि त्या पापड्यांचं महत्त्व म्हणजे ऊन उतरायला ज्यांच्यावर उन्हाळा पडतो ते पाणी टाकून त्याच्यामध्ये पापडी टाकली जाते आणि ऊन उतरला जातं। तर ही होळी मोठ्या उत्साहात साजरी झालेली आहे बोरची वारीची, बघू शकता। होळी लागल्यानंतर सगळे लोकांनी जे आहे गावातल्या लोकांनी इथं येऊन दर्शन घ्यायचं आहे बजरंगबलीचं आणि सगळे लोक दर्शन घेतल्यानंतर जे आपल्या घरातील मोठे माणसं आहेत त्यांचं दर्शन घेतात, पाया पडतात। अशी ही प्रथा आपल्या बोरची वारीची आहे। बघा सोमनाथ तिथं पाय पड ना, तिथं पाय पडतं, तिथं पाय पडतं। बघा त्याच्यानंतर हे माझे मित्र प्लस भाऊ